गाईज, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ऑप्टिकल आयसोमेरिझम. कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझमचा हा प्रकार आहे. ओके, ज्योमेट्रिकल अँड ऑप्टिकल. हिअर दिस इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम in which the first of all the optical activity. What is meant by optical activity? थोडक्यामध्ये व्हेन हा एक एक्सपेरिमेंटल प्रॅक्टिकल पार्ट आहे. व्हेन अ बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास्ड थ्रू अ सोल्युशन of organic compound, then that organic compound rotates that plane polarized light either in a clockwise direction or anti-clockwise direction. If that organic compound rotate PPL in a clockwise direction, that is in a right hand side direction, then that compound is known as a dextrorotatory. And if it rotate that plane polarized light in a left hand side, then it is known as a levorotatory compounds. Okay, and that dextrorotatory and levorotatory compounds are known as optical isomers, and that phenomenon is known as optical isomerism. And this phenomenon is known as optical activity. ज्याच्यामध्ये प्लेन पोलराइज लाईटला रोटेट केलं जातं अशा या फिनॉमिनॉनला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असं म्हणतोय. तर हे जे दोन आयसोमर ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, दॅट ऑप्टिकल आयसोमर्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट दे हॅविंग द डिफरंट बिहेवियर टुवर्ड्स द रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. तर फार इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सारखाच, अटॅच्ड आयटम हे सेमच आहेत. कुठल्याही फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स नाही आहे, किंवा एखाद्या पोझिशनमध्ये चेंज नाही आहे, किंवा एखादा त्या ठिकाणी ॲटम सबस्टिट्युएंट त्या ठिकाणी कुठला चेंज नाही आहे. पण याचं जे बिहेवियर आहे रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट, दे हॅविंग अ डिफरंट बिहेवियर. शॉर्टमध्ये सांगायचं डिफरंट बिहेवियर towards rotation of plane polarized light, PPL, that is a plane polarized light. ओके, पोलारिमीटरवर हे पोलारिमीटरमध्ये प्लेन पोलराइज्ड लाईट असते, त्याला रोटेट करतात हे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, जर समजा दोन आयसोमर असतील, ऑप्टिकल आयसोमर असतील एखाद्या कंपाऊंडचे, आणि त्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा, पण ते वेगळे आहेत असं जर आपल्याला दिसत असेल, तर त्याची आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक करायची. त्यामधला एक आयसोमर प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट हँड साईडनं रोटेट करेल क्लॉकवाईज डायरेक्शननी, त्याला आपण डेक्स्ट्रोरोटरी म्हणू. डेक्स्ट्रोरोटेटरी that is assigned by symbol that is designated as either small d or plus sign. And if it rotate in anti-clockwise direction or left hand side direction, then it is known as a levorotatory. That is small l or minus साइन. या साइनस इथं लक्ष द्या, हा स्मॉल डी आहे. कॅपिटल डीचा अर्थ वेगळा होतो. कॅपिटल डी, कॅपिटल एल, दॅट इज फॉर द रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन साठी आपण वापरतो. ग्लिसरॉल लाईट सोबत तो रिलेट करायचा. या ठिकाणी याचा अर्थ डी म्हणजे हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. एल, डी म्हणजे डेक्स्ट्रोरोटरी, एल म्हणजे लिव्होरोटरी, दॅट इज स्मॉल डी स्मॉल एल. तर हे डेक्स्ट्रो आणि लिव्हो हे दोन काय आहेत, एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स. They rotate the plane polarized light in equal magnitude but exactly opposite direction. They are known as optical isomers. आता आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट पाहू. याच्यामध्ये कुठले कंपाऊंड हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात आणि कुठले ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात. आपण ऑप्टिकल आयसोमर तर पाहिले. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. विच कंपाऊंड्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह, किंवा त्याचा criteria for optical activity.
ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड ओळखण्यासाठी कुठला क्रायटेरिया आहे, तर पहिला त्या ठिकाणी असेल कंपाऊंड कंटेनिंग 1 कायरल कार्बन. कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ओनली, हा शब्द महत्त्वाचा आहे, ओनली 1 कायरल कार्बन is always ऑप्टिकली ॲक्टिव्ह. OA मीन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह, लक्षात घ्या. OIA ऑप्टिकली इनॲक्टिव्ह येईल अँड दिस इज OA ऑप्टिकली ॲक्टिव्ह. जर समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये एकच कायरल कार्बन असेल, एक आणि एकच कायरल कार्बन असेल, तर तो 100% ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. आणि एकापेक्षा जास्त असतील, जर समजा 2 किंवा 3 किंवा 4 असे असतील, तर ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह असू शकतात किंवा ते कंपाऊंड ऑप्टिकली इनॲक्टिव्हही असू शकतात. ओके, त्यासाठी काही वेगळ्या कंडिशन्स आहेत, ते आपण पाहणार आहोत. सेकंडली, दी कंपाऊंड और मॉलिक्यूल कंपाऊंड must be chiral. कायरल कार्बन याचा अर्थ वेगळा आणि मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड कायरल असणे याचा अर्थ वेगळा. कायरल त्याचाच अर्थ अनसिमेट्रिक. दॅट इज absence of symmetries. त्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री किंवा अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, या सिमेट्रीज त्यामध्ये अब्सेंट असाव्या लागतात. तर त्या मॉलिक्यूलला अनसिमेट्रिक म्हणू किंवा कायरल मॉलिक्यूल असं म्हणू. ओके, कायरल कार्बन आणि कायरल मॉलिक्यूल याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्या कार्बनला अटॅच असलेले, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, कार्बनला आपण काय म्हणतो, टेट्राव्हॅलंट. Here the 4 attached atoms must be different, that is A, B, D and E. याला अटॅच असलेले हे 4च्या 4 हे कसे असले पाहिजेत, वेगळे असले पाहिजेत. त्याला वेळेसच त्याला आपण कायरल कार्बन म्हणू, दॅट इज शोन बाय दिस स्टार मार्क. ओके, तो कार्बन कायरल झाला. आणि कायरल मॉलिक्यूल म्हणजे त्याच्यामध्ये सिमेट्री नसावी, जसं की प्लेन ऑफ सिमेट्री नसावी, सेंटर ऑफ सिमेट्री नसावी किंवा अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री नसावी. जर अशी सिमेट्री असेल तर तो मॉलिक्यूल कायरल नसणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर थर्ड क्रायटेरिया आहे दे शुड बी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ते एकमेकाचे काय असले पाहिजेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. याचा अर्थ काय होतो, ते एकमेकाच्या त्याच्या ज्या आकृती असतील ते एकमेकाच्या काय असल्या पाहिजेत, सुलट म्हणजे सारख्या, आणि या ठिकाणी त्या उलट असल्या पाहिजेत. तर फॉर एक्झाम्पल पहा, लेटर पी, सिंपल आपल्या याच्यामध्ये लेटर पी आहे, तर याची मिरर इमेज जर पाहिलात आपण आरशामध्ये, याची इमेज पाहिली तर कशी दिसते, ही असे, लाईक दॅट. इट मीन्स दॅट कंपाऊंड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. हा काय आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, कारण त्याची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज होते. जर समजा एम लेटर पाहिलं तर एम लेटर तुम्ही आरशामध्ये पाहिलात तरी ते काय दिसणार आहे, एमच दिसणार आहे. तो उलट दिसेल का, नाही आहे. याला आपण सुलट म्हणू, याला सुपर इम्पोजेबल म्हणायचं. आणि सुपर इम्पोजेबल असेल तर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणू, OIA, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. लक्षात घ्या, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. तर या ठिकाणी, आणि ही मिरर इमेज म्हणजे उलट असते, ती उलटच दिसावी लागते, तरच त्याला आपण मिरर इमेज म्हणू किंवा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. असं जर असेल तर तो कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. तर या कंडिशन किंवा या क्रायटेरिया त्या मॉलिक्यूलमध्ये असावे लागतात, तर ते मॉलिक्यूल काय असणार आहेत, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहेत, अन्यथा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतील. तर पहा, आपण या ठिकाणी कायरल कार्बन एक सांगितलं एक्झाम्पल. कायरल कार्बन आहे ज्याला 4च्या 4 ॲटम्स, अटॅच्ड ॲटम्स वेगळे असेल. कार्बन, हायड्रोजन, OH, Cl, Br. आता या ठिकाणी पहा, या कार्बनला अटॅच असलेले सगळेच ॲटम हे वेगळे आहेत, म्हणजे तो कसा आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे.
कंपाऊंड कंटेनिंग 1 कायरल कार्बन इज 100% ऑप्टिकली ॲक्टिव्ह. डोळे झाकून आपण सांगू शकतोय त्यामध्ये 1 कायरल कार्बन आहे असं जर सांगितलं तर तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ओके, इफ द कंपाऊंड कंटेनिंग मोर दॅन 1 कायरल कार्बन देन देअर मे बी पॉसिबिलिटी ऑफ ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी ऑल्सो. फॉर एक्झाम्पल असं तुम्हाला कंपाऊंड देतो की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कायरल कार्बन आहेत पण तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. That compound is known as a meso compound, that is meso tartaric acid. Now see here carbon, here COOH, COOH, OH, OH and HH. This is the meso compound. This is tartaric acid. Tartaric acid म्हणतो याला आपण. या ठिकाणी हा कार्बन कायरल आहे, त्याला OH, हा COH, H आणि हा चौथा ग्रुप आहे, म्हणजे हा कार्बन कसा आहे कायरल. या कार्बनला सुद्धा OH ग्रुप, H, COH आणि हा एक चौथा म्हणजे हा सुद्धा कसा आहे कायरल कार्बन आहे. पण एकापेक्षा जास्त कायरल कार्बन आहेत, पण याच्यामध्ये इथून जर आपण प्लेन पास केली अशी तर याचे 2 इक्वल भाग पडतात. ओके, याच्यातून अशी प्लेन जर आपण त्याची प्लेन पास केली तर ही प्लेन त्या मॉलिक्यूलला 2 पार्टमध्ये इक्वली डिवाइड करते. ओके, खालचा एक्झॅक्टली वरच्या सारखाच आहे. दॅट प्लेन डिवाइड दॅट मॉलिक्यूल इक्वली इन 2 पार्ट्स. इट मीन्स दॅट मॉलिक्यूल हॅव्हिंग दी प्लेन ऑफ सिमेट्री. त्या मॉलिक्यूलला प्लेन ऑफ सिमेट्री आहे आणि प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर तो मॉलिक्यूल कायरल नाही आहे. कायरल कार्बन असून सुद्धा मॉलिक्यूल कायरल नाही आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा क्रायटेरिया आहे सेकंड क्रायटेरिया, त्याच्यामध्ये कायरलिटी आहे की नाही हे चेक करायचं. म्हणजे एक कायरल कार्बन असेल तर कायरलिटी असणारच आहे, तो मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणारच आहे. पण एकापेक्षा जास्त कायरल कार्बन असतील तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी त्या मॉलिक्यूलमध्ये कायरलिटी म्हणजेच कायरल मॉलिक्यूल आहे का नाही चेक करायचा. दिस मॉलिक्यूल इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. लक्षात घ्या, दिस इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, कारण त्याच्यामध्ये कुठली सिमेट्री आहे, प्लेन ऑफ सिमेट्री. ओके, तर हे एक्झाम्पल, त्यामुळं तो क्रायटेरिया मी सांगितला. आणि असे काही कंपाऊंड आहेत ज्याच्यामध्ये कायरल कार्बन नाही आहे पण कायरलिटी आहे. कायरलिटी कशी असणार आहे पहा, त्या कंपाऊंडचं या ठिकाणी मी एक्झाम्पल सांगतो. अलिन्स, अलिन्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. देर आर सम अलिन्स विच आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर त्यामध्ये सुद्धा कुठले अलिन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहेत? अलिन्स, अलिन्स कार्बन कार्बन double bond and again there is a carbon carbon double bond. This type of dyes are known as a cumulated dyes. ओके, 2 डबल बॉन्ड लगतच्याच कार्बनवर आहेत तर त्याला आपण क्युम्युलेटेड डाईन म्हणतो. अँड these are nothing but the allines. Now if these the 2 ends of that carbon atoms having the different substituent like suppose H and here Cl and here H and Cl असं असावं लागतं. इफ दी बोथ एंड्स हियर दॅट कार्बन इज अटॅच टू 2 सिमिलर ॲटम्स देन इट डज नॉट शोज दिस टाइप ऑफ आयसोमेरिझम, दॅट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. बट वेन द कार्बन इज अटॅच टू 2 डिफरंट ॲटम्स, दिस कार्बन अँड दिस कार्बन, देन देअर आर चान्सेस टू बी शोज दी ऑप्टिकल आयसोमेरिझम. दुसरी कंडिशन पहा, त्या ठिकाणी काय असणं गरजेचं आहे, याच्यामध्ये अलिन्समध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली आहे देअर शुड बी इवन नंबर ऑफ डबल बॉन्ड्स असणं गरजेचं आहे. ओके, अँड सेकंड थिंग दी एंड कार्बन्स should not attach to similar atoms किंवा 2 सारखे ॲटम्स या एंड कार्बनवर नसावेत. हा एंड कार्बन आणि हा एंड कार्बन, इथे जर समजा H आणि H असेल तर तो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवणारच नाही. पहिल्यांदा त्यामध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन आहेत का चेक करायचं. इव्हन नंबर ऑफ कार्बन आहेत, हा आणि हा 2 झाले, इव्हन झाले. मग दुसरं पाहायचं त्यामध्ये शेवटच्या कार्बनवर वेगवेगळे सबस्टिट्यूएंट आहेत का. HCl आहे, ठीक आहे, इथे सुद्धा HCl आहे, ठीक आहे. मग हा क्रायटेरिया फॉलो करतोय, मग त्या ठिकाणी हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. तर कसा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहे पहा, हा जो एक डबल बॉन्ड असणार आहे तो एका प्लेनमध्ये आहे. ओके, आय विल शो यू. दिस 1 पाय बॉन्ड इज फॉर्म्ड बाय दिस ओव्हरलॅपिंग, लॅटरल ओव्हरलॅपिंग, या दोघांमध्ये ओव्हरलॅप होईल. हा एक तुमची प्लेन झाली आणि दुसरा जो पाय बॉन्ड आहे या कार्बनचा, दिस इज PX झाला याचा,
अँड नाव दिस इज पी वाय हा दुसऱ्या प्लेनमध्ये जाईल. हिअर दिस इज पी वाय. तर याच्यामध्ये होणारा हा जो पाय बॉन्ड आहे तो पी वाय दुसऱ्या प्लेनमध्ये जाईल. मीन्स हिअर वन डबल बॉन्ड, सपोज दिस इज वन प्लेन, this is one plane and this is one double bond and this is the another double bond which is present in the another plane. ओके, तर दोन वेगळ्या प्लेनमध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण सिमेट्री हे करू शकत नाही आहे. त्या मॉलिक्यूलमध्ये सिमेट्री नसणार आहे. दॅट मॉलिक्यूल इज अनसिमेट्रिक. ओके, कारण याची प्लेन या मॉलिक्यूलला घेऊन जर याच्यातून प्लेन पास केला तर याचे दोन इक्वल पार्ट होतात का? नाही होत. C double bond C HCl and here HCl. जर समजा याची प्लेन तुम्ही कन्सिडर केलात ही आणि याच्यातून पास केलात तर याचे दोन इक्वल पार्ट होतात का? नाही आहे. किंवा याची प्लेन कन्सिडर करून याच्यातून याचे दोन इक्वल पार्ट होतात का? नाही आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल कसा आहे? अनसिमेट्रिक. दॅट इज कायरल. हा मॉलिक्यूल कायरल आहे. कायरल असल्यानंतर तो काय असणार आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. मीन्स दॅट ॲलिन इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो खालीलपैकी कुठला कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे? सपोज कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड हिअर एच अँड हिअर एच अँड Cl. दोघांपैकी एकाही कार्बनवर या ठिकाणी सारखे ॲटम असतील तर तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह नसणार आहे. ही दुसरी कंडिशन हा उभे करत नाही. पहिली कंडिशन इवन नंबर ऑफ डबल बॉन्ड आहे, ठीक आहे, पण हा दुसरी कंडिशन उभे करत नाही, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. सेकंड एक्झाम्पल हिअर अगेन कार्बन, सपोज हिअर वन मोर डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड हिअर HCl, हिअर HCl. और इवन नंबर ऑफ डबल बॉन्ड आहेत का? नाही आहे. 1 2 3 ऑड नंबर ऑफ डबल बॉन्ड आहेत. इट डज नॉट शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम. जरी दुसरी कंडिशन फॉलो करत असेल तर पहिली कंडिशन हा फॉलो करत नाही आहे. याच्यामध्ये नेमकं काय होतं? हा पहिला डबल बॉन्ड एका प्लेनमध्ये आहे. पहा या ठिकाणी मी सांगतो, हा पहिला डबल बॉन्ड एका प्लेनमध्ये, दुसरा डबल बॉन्ड दुसऱ्या प्लेनमध्ये जाणार आणि तिसरा डबल बॉन्ड परत त्याच प्लेनमध्ये येणार. म्हणजे पहिला आणि तिसरा हा आणि हा पहिला आणि तिसरा जो डबल बॉन्ड आहे तो एकाच प्लेनमध्ये असतोय. एकाच प्लेनमध्ये असल्यानंतर त्याच्यामधून कंप्लीट हा सिमेट्री हे हा याच्यातून पास केलात तर याचा दोन इक्वल पार्ट होतात. किंवा इथे याचे दोन भाग असे असं जर पास केला तर याचे दोन इक्वल भाग होतात. म्हणजेच तो मॉलिक्यूल कसा आहे? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ओके, अशा प्रकारे आपण ऑड इवन या डबल बॉन्डवरून आणि त्यानंतर एंड कार्बन या दोन गोष्टी चेक करून ॲलिनची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक करू शकतोय. तसंच जसं ॲलिनचं आहे स्पायरो कंपाऊंड्स हॅव्हिंग दॅट इज सेम. स्पायरो कंपाऊंडला सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. स्पायरो कंपाऊंडमध्ये काय असतं पहा? स्पायरो कंपाऊंड्समध्ये क्वाटर्नरी कार्बन असतो. फॉर एक्झाम्पल हिअर दिस इज स्पायरो कंपाऊंड. याच्यामध्ये नंबर ऑफ रिंग जसं डबल बॉन्ड आहे तोच फॉर्म्युला. देअर शुड बी इवन नंबर ऑफ सायक्लिक रिंग असणं गरजेचं आहे. सायक्लिक रिंग. ओके, अँड सेकंडली अनसिमेट्रिक म्हणजेच द एंड कार्बन शुड अटॅच टू डिफरंट ॲटम्स. शुड अटॅच टू डिफरंट ॲटम्सला ते अटॅच असले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी 1 2 दोन सायक्लिक रिंग आहेत, इवन नंबर आहे आणि सपोज हिअर HBr आहे आणि या साईडला सुद्धा HBr आहे. पहिली कंडिशन इवन नंबर ऑफ सायक्लिक रिंग आहेत आणि दुसरा आहे त्या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी हे वेगळे ॲटम आहेत. HBr हा वेगळा आहे म्हणजे हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ओके, कारण एक ही जी सायक्लिक रिंग आहे एका प्लेनमध्ये आणि दुसरी सायक्लिक रिंग ही दुसऱ्या प्लेनमध्ये जाते. त्यामुळे त्यामध्ये सिमेट्री यायचा प्रश्न नसतोय. जर समजा असा कंपाऊंड असेल like this and here H and H, suppose here HBr जरी असेल but these two are same although it having the even number of cyclic ring but the end carbon is attached to two similar atoms, hence it is optically inactive. Next one example, suppose 3 cyclic rings, that is example of odd number of cyclic rings and here HF
टर्मिनल कार्बन और एंड कार्बन इज अटॅच्ड टू डिफरंट ॲटम्स, शेवटचे कार्बन वेगळे ॲटमला अटॅच आहेत, ठीक आहे. पण या ठिकाणी काय ऑड नंबर ऑफ सायक्लिक रिंग, पहिली रिंग आहे एका प्लेनमध्ये जाते, दुसरी रिंग दुसऱ्या प्लेनमध्ये आणि तिसरी परत त्याच प्लेनमध्ये येते, म्हणजे एकाच प्लेनमध्ये असल्यामुळं त्याचा आपण दोन पार्ट त्याच्यामध्ये सिमेट्री येऊ शकते आणि सिमेट्री आल्यामुळं तो ऑप्टिकली कसा आहे इनॲक्टिव्ह आहे. म्हणजे या दोन कंडिशन तुम्ही स्पायरो आणि कुठल्या कंपाऊंडसाठी अलिनसाठी लक्षात ठेवायचं. संपलं. एवढ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आयडेंटिफाय करता येते आणि डेफिनेटली यावर क्वेश्चन असतोय, त्यामुळं अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एक एक्झाम्पल बायफिनिल्स. बायफिनिल्समध्ये एक सिंपल आहे. बायफिनिलमध्ये त्या ठिकाणी R2 सबस्टिट्यूएंट जर असतील तर त्याचं रोटेशन होत नाही आणि रिस्ट्रिक्टेड रोटेशन झाल्यामुळं त्या दोन रिंग ज्या आहेत त्या वेगळ्या प्लेनमध्ये जातील आणि वेगळ्या प्लेनमध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी सिमेट्री नसणार आहे. म्हणजेच काय असेल, दॅट मॉलिक्युल इज कायरल मीन्स शोज द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. फार अशी सिंपल कंडिशन आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आयडेंटिफाय करण्यासाठी. हिअर दिस इज NO2 अँड COOH. हिअर दिस इज COOH अँड NO2. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस बल्कियर ग्रुप्स देर इज नो रोटेशन. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जरी असेल तर त्याचं रोटेशन होत नाही, तो एका प्लेनमध्ये हा असतो आणि दुसऱ्या प्लेनमध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये सिमेट्री येत नाही आणि हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह होतोय. ऑर्थो सबस्टिट्यूटेड बायफिनिल्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह ड्यू टू दे आर प्रेझेंट इन 2 डिफरंट प्लेन्स. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचा पार्ट पाहिलेला आहे. ओके, बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.